आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरम्. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिम्. नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्. कैलासवासी चंद्रकांत साहेबराव मस्के बी झालेला मुलगा होता. कमी वयामध्ये गेलाय. एक दुःखद प्रसंग आहे हा. मस्के परिवाराकरता दुःखद प्रसंग आहेत. त्यांचे वडील साहेबराव जिजाबा पाटील मस्के, आई विमलबाई साहेबराव मस्के, बंधू नवनाथ महाराज मस्के, बंधू राहुल साहेबराव मस्के, भगवान महाराज डमाळे, ज्या पत्नी सरला चंद्रकांत मस्के, चिरंजीव श्लोक चंद्रकांत मस्के, भगिनी तेजस्विनी गणेश पावडे, सर्व शोकाकुल मस्के परिवार, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, महाराज मंडळी, भजनी मंडळ, महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. कैलासवासी चंद्रकांत साहेबराव मस्के त्यांचं आज श्राद्ध आहेत. वर्ष निघून गेलेत. एक मोठी दुःखद घटना, अगदी कमी वयामध्ये, आणि हृदयविकाराने गेले. हृदयविकाराच्या झटक्याने ज्यांचा मृत्यू झाला. शेवटी जेवढं आयुष्य आहे तेवढं मनुष्य जगतो. म्हणून सांगितलं तर क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा काही, नचले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार तोरा हे ओढ सागा. क्षणभंगूर नहीं भरवसा, क्या जीवन की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. ही वस्तुस्थिती आहे. प्रसंग ज्याच्यावर येतो त्याला कळतं. धर्मराजाकडे एक याचक आला. त्याला यायला उशीर झाला, संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला. धर्मराजाने सांगितलं आता वेळ संपले, सूर्यास्त झाला, आता उद्या सूर्योदयानंतर ये. दान देण्याची वेळ संपली, आता सूर्यास्तानंतर. सूर्योदयानंतर जेव्हा सूर्योदय होईल त्यावेळेला तुझी काही इच्छा असेल तू व्यक्त कर, नंतर तुला दिलं जाईल काय दान पाहिजे असेल ते. तिथं भीमाने आश्चर्याची घंटा वाजवली. आश्चर्याची घंटा वाजवल्यानंतर धर्मराजांनी विचारलं, भीमा काय आश्चर्य घडलं असं, घंटा आश्चर्याची का वाजवलीस.
हो, आत्ताच एक आश्चर्य घडलं म्हणले काय, एक याचक तुमच्याकडे आला होता आणि तुम्ही सांगितलं की उद्या सकाळी ये. उद्या सकाळपर्यंत आपण जगू शकतो ही तुम्हाला 100% खात्री आहे का? कमी आश्चर्य आहे का? कारण क्या जीवन की प्रक्रिया हातों में लिया नहीं तेरा घास, हातातला घास मुखात जाईल याची खात्री नाही. तुम्ही तर उद्या सकाळी ये म्हणजे सकाळपर्यंत आपण जगू शकतो ही खात्री आहे तुम्हाला? हे आश्चर्यच आहेत. म्हणून मृत्यू केव्हा येईल, कोणत्या अवस्थेत येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सतत आपण तयार राहायचं असतं. काही बालपणीच काहींचा मृत्यू होतो. मृत्यूला काहीतरी एक निमित्त असतं, आजार असेल काय असेल. पण असे काही अकाल मृत्यू काहींचे होतात, काहींचं आयुष्य तेवढं असतं आणि प्रत्येकाला जावंच लागतं. पण ज्या वेळेला कमी वयामध्ये मनुष्य जातो त्यावेळेला घरच्यांना सर्वांना हळहळ वाटते. कारण परिवाराचा विषय असतो, लहान मुलं, पत्नी आहेत. शेवटी आता जी परिस्थिती निर्माण झालेली असते त्या परिस्थितीवर मात करणं हेच आपल्याकडे उरतं. परिस्थिती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, आहे त्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं. तुकाराम महाराजांची पत्नी गेली ना हो, दुष्काळे आटिले द्रव्य नेला, मान स्त्रिये की अन्न अन्न करता मेली. अन्न अन्न करता करता मृत्यू झाला. असे प्रसंग घडतात. अलीकडच्या काळामध्ये ॲक्सिडेंटमध्ये काही परिवार जातात, एखादा शिल्लक राहतो. या 2 वर्षामध्ये कोरोना महामारीच्या संकटामध्ये काही ठिकाणी तर परिवार गेले, लहान लहान मुलं फक्त घरात राहिले शिल्लक. त्या मुलांना सांभाळायला कोणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती भोग तो नगडे संचिता वाचून काहीतरी भोग असतील. आपल्याशी संबंध येतो याचा अर्थ आपलेही त्या ठिकाणी कुठेतरी प्रारब्ध निर्माण झालेले आहेत. प्रारब्ध आजचं नाही आहे. ते 3 प्रकारचे प्रारब्ध सांगितले: स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्धामध्ये इच्छेप्रमाणे काही गोष्टी घडतात. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी इच्छेनुसार घडतात, ते स्वेच्छा प्रारब्ध आहे. काही गोष्टी इच्छा नसताना घडतात, इच्छेच्या विरुद्ध घडतात ना, अनपेक्षित घडतात, आपल्याला अपेक्षा नाही आहेत. जे घडलं त्याची अपेक्षा नाही आहेत, पण तरी घडलंय हे तर मान्य करावं लागेल. ही अनिच्छा प्रारब्ध आहे. तिसरं परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेवर आपलं जीवन अवलंबून आहे. आता नोकरी करणारे लोक नोकरी करतात, त्यांचं जीवन कोणाच्या इच्छेवर अवलंबून आहे? मालकाच्या इच्छेवर. मालक जे काम सांगेल त्याला करावं लागणार आहे. त्याची इच्छा असेल किंवा नसेल, त्यांनी स्वतःची इच्छा तिथे व्यक्तच करायची नाही आहेत. मालक सांगेल ते ऐकायचं आहे, काढून दिलं तर घरी जायचं आहे. हे परीक्षा प्रारब्ध आहेत. एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि तिथं हाच सापडला, गंभीर जखमी झाला. नेमका हाच का सापडावा तिथं? आणि हा होता त्याच वेळेला तिथं का तो स्फोट घडावा? याचा अर्थ दुसऱ्याच्या इच्छेवर आपलं प्रारब्ध अवलंबून आहे. जीवन जर शिल्लक असेल तर कुठल्याही स्थितीमध्ये मनुष्य जगतो. ज्यावेळेला नेपाळला भूकंप आला होता बघा, 4-5 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला. रामदेव बाबा होते नेपाळला. ज्या बिल्डिंगमधून ते बाहेर पडले, त्या बिल्डिंगमधून बाहेर पडल्याबरोबर 1 मिनिटात ती बिल्डिंग कोसळली. म्हणजे कदाचित 5 मिनिट जरी आणखी ते थांबले असते तर त्यांचा अंत झाला असता, परंतु प्रारब्ध शिल्लक होतं. भूकंप होण्याचे 1 मिनिट ते त्या बिल्डिंगच्या बाहेर पडले. काही वेळेला
अतिशय मृत्यू निकट आल्यानंतर असं वाटतं आता मृत्यू होईल, अशाही वेळेला मनुष्य वाचतो. आणि काही वेळेला कल्पनाही नाही अशा स्थितीमध्ये आता हा जो प्रसंग घडलेला आहे अकल्पनीय आहेत, याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही की एवढ्या कमी वयामध्ये हृदयविकाराद्वारे मृत्यू होईल. सर्व काही व्यवस्थित ठीक चालू असताना, कारण मला ड्युटीवर गेले होते, चालले होते ड्युटीवर निघाले, तर रस्त्यामध्ये हा जो प्रकार घडला. तर अशा प्रकारे जे काही प्रारब्ध असतात, वृक्ष आहे बघा, वृक्षादी योनी ह्या 100% प्रारब्धावर अधीन असतात. कारण वृक्षाला काही करता येत नाही, जागा हलवता येत नाही, दुष्काळ पडला तरी सहन करायचे, जास्त पाऊस झाला तरी सहन करायचे, कोणी फांद्या तोडल्या तरी सहन करायचे, कोणी उपटून फेकलं तरी सहन करायचं. वृक्ष योनी अशी आहे की ती 100% प्रारब्धाधीन आहेत. ही स्थावर योनी आहेत, एका जागेवर असणारी. दुसरे जंगम प्राणी जे आहेत, जंगम प्राणी म्हणजे भ्रमण करणारे प्राणी. हे भ्रमण करणारे प्राणी काही प्रमाणामध्ये प्रारब्धाला टाळू शकतात प्रयत्नाने, काही टक्के. आणि मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांपेक्षा थोडं स्वातंत्र्य जास्त आहे. कारण भगवंताने मनुष्य शरीर दिले तर याला कर्तव्य करण्याची एक संधी दिलेली आहे, नवीन कर्म करण्याची संधी दिली आहे. नवीन कर्म करण्याची संधी पशूंना नाही आहे. कारण मनुष्य शरीरामध्ये केलेले जे कर्म आहे त्या कर्माचं फल भोगण्याकरता पशूंचा त्याला जन्म मिळालेला आहे. पाप पुण्यादी कर्म ते करू शकत नाही. नवीन कर्म करण्याचा अधिकार इंद्रादिकांना सुद्धा नाही. म्हणून इंद्रादिक मनुष्य शरीराची अपेक्षा करतात. नवीन कर्म करण्याचा अधिकार इंद्रादिकांना देखील नाही आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, कारण ते मनुष्य करू शकतो. म्हणजे इंद्रादिकांपेक्षाही एक वेगळं स्वातंत्र्य मनुष्याला आहे, इतर पशूंपेक्षाही एक वेगळं स्वातंत्र्य मनुष्याला आहे. आणि त्या स्वातंत्र्याच्या बळावर काही प्रारब्ध, सगळेच नाही पण काही अदृढ प्रारब्ध, काही दृढ संस्कार असतात, काही अदृढ संस्कार असतात. तर दृढ संस्कार हे इतके पक्के असतात की ते तुटणं शक्य नाही. पण काही अदृढ संस्कार जे असतात, तर काही अदृढ प्रारब्ध मनुष्याला तोडता येतात आणि त्यावर मात करता येते. जसं आपण एखाद्या ब्राह्मणाकडे गेलो, कुंडली पाहिल्यानंतर त्यामध्ये कुंडलीमध्ये काही योग असतात, काही ग्रहताऱ्यांचे योग असतात. तर सांगितलं की अशा अशा प्रकारे तुम्हाला त्रास होत आहेत, पण याला पर्याय आहेत. मग त्या ग्रहाची शांती करणे वगैरे हे जे पर्याय आहेत, अशा प्रकारचे पर्याय योजून त्या पर्यायाद्वारे दैवी शक्तीद्वारे आपण त्यावर काही प्रमाणामध्ये विजय मिळवू शकतो. सर्वच नाही. जर अदृढ प्रारब्ध असेल काही तळे, तर ते अदृढ प्रारब्धावर आपण विजय मिळवू शकतो. कारण मनुष्यामध्ये ते एक सामर्थ्य, अशक्य नावाची गोष्टी माणसाकडे नाही आहे. तुकाराम महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. ओलेमुळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. एखादं झाड असतं, खडकामध्ये उगवतं आणि हळूहळू तिचं मूळ मोठं व्हायला लागतं, तो खडक दुभंगतो. तर एवढा मोठा खडक फोडण्याची क्षमता त्या मुळात कुठून आली हो? अभ्यास. हळूहळू 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 प्रयत्न करता करता ते मूळ मोठं व्हायला लागलं, जाळ व्हायला लागलं, मोठं होता 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 खडक दुभंगला. एकदम नाही झालं. हळूहळू ढाळे ढाळे केतू लेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू प्रयत्नाने असाध्य गोष्टी साध्य करता येतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे अभ्यासाने प्रयत्नाने असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
आणि मग अशा प्रकारे प्रारब्ध काही असेल आणि ते जर लक्षात आलं तर आपण कुठल्या तरी मार्गाने ते टाळू शकतो, पण काही गोष्टी नाहीच टाळता येत. कंसाने कृष्णापासून वाचण्याकरता कृष्णाला बालपणी मारण्याचा प्रयत्न केला, अनेक अनर्थ केले, परंतु मृत्यू टळला नाही. शंभरासुर होता, शंभरासुर. या शंभरासुराचा मृत्यू प्रद्युम्नाच्या हातून होणार होता. प्रद्युम्न हा कृष्णाचा पुत्र आहे, रुक्मिणीपासून झालेला. आणि हे शंभरासुराला माहिती होतं की कृष्णाच्या पुत्रापासून म्हणजे रुक्मिणीच्या पुत्रापासून आपला मृत्यू होणार आहे. आणि शत्रू मोठा होण्यापेक्षा बालपणीच शत्रूला ठार केलेलं योग्य. या दृष्टीने रुक्मिणी जेव्हा प्रसूत झाली तेव्हा प्रसूतिगृहातूनच या शंभरासुराने त्या बाळाला पळवलं. प्रसूतिगृहातून एकदम लहान असतानाच, जन्मल्याबरोबरच प्रसूतिगृहातून बाळाला पळवलं आणि समुद्रात फेकून दिलं. समुद्रामध्ये मोठे मोठे मासे आहेत, खाऊन टाकतील. एकदा माशाने खाल्ल्यानंतर पुन्हा काय राहिलं? शरीर शिल्लकही राहत नाही, पुन्हा जगण्याचा काही कारणच नाही. मगर आणि प्राणी असतात, मासे असतात. माशांमध्ये मगरमच्छ, मगर जास्त हिंस्र प्राणी आहेत. काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे, उत्तर प्रदेशमध्ये काही जे नेते आहेत, जे मुलायम सिंग होते ना, होते म्हणजे आहे अजून ते, आणि आजम खान, ह्या दोन व्यक्तीकडं त्यांच्याकडे तळे आहेत आणि त्या तळ्यामध्ये मगर आहेत. एखाद्या मनुष्याला जर त्यांना काही मारायचं असेल तळ्यात फेकून द्यायचं, मगराने खाऊन टाकले, पुरावाच नाही. मगराने खाल्ल्यावर काय पुरावा आहे? ही वस्तुस्थिती आहे. 2013 मध्ये प्रयागराजला कुंभ होता. त्या कुंभाला आम्ही गेलो. तर तिथं लखनौचं तिकीट आम्हाला मिळालं, प्लेनचं. लखनौवरून गाडी केली आम्ही बाळ्याने इलाहाबादला जाण्याकरता. जवळजवळ 150-200 किलोमीटर अंतर आहे ते, लखनौ ते इलाहाबाद. ज्या हायवे रोडने आम्ही चाललो होतो तो हायवे रोड इतका फुटलेला होता की 150 किलोमीटर प्रवास करण्याकरता आम्हाला जवळजवळ 7 तास लागले. 150 किलोमीटर प्रवासाला. तो रस्ता किती खराब असेल, सगळे खड्डेच. तो ड्रायव्हर तिथला स्थानिक होता. त्या ड्रायव्हरला आम्ही विचारलं, हा नेमका मतदारसंघ आहे कोणाचा, कोण नेता आहे नेमका इथं, एवढा मोठा रस्ता फुटलेला. तर तो रायबरेली मतदारसंघ होता आणि राहुल गांधींचा मतदारसंघ होता. देशाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये असा रस्ता की 250 किलोमीटर करता 7 तास लागतायत. त्या ड्रायव्हरला, तर ड्रायव्हर स्थानिक होता, त्यांना विचारलं, हे इथं काय काम का करीत नाहीत? त्यांनी सांगितलं, उत्तर प्रदेशमध्ये अशी परिस्थिती आहे त्यावेळेची, 2013 विषय सांगतो. सर्वसामान्य माणसं जगणं फार अवघड आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलायम सिंग आणि आजम खान हे जे लोक आहेत यांच्याकडे तळे आहेत आणि त्या तळ्यांमध्ये त्यांनी मगर पाळलेले आहेत. एखादा जर बोलायला लागला तर त्याला त्या कपडे काढून तळ्यात फेकून द्यायचं, मगराने खाऊन टाकायचं, कुठला पुरावा नाही. अशी सुद्धा एक परिस्थिती आता योगी आदित्यनाथ आल्यापासून परिवर्तन झालं. ज्यांना जी जागा पाहिजे त्यांना ती जागा मिळाली. मृत्यू, मी सांगत होतो, असे काही जे प्राणी आहेत, मत्स्य आदी, त्या शंभरासुराने समुद्रात फेकण्याचं कारण ते होतं. हे मासे याला खाऊन टाकतील म्हणजे आपला प्रश्न मिटून जाईल. शंभरासुराने
त्या बाळाला समुद्रात फेकलं, एका माशाने बाळाला गिळलं आणि तो मासा एका पारद्याच्या जाळ्यात अडकला आणि तो मासा विकल्या गेला शंभरासुराच्या घरीच. त्या शंभरासुराची जी दासी होती, विद्यावती तिचं नाव होतं, तर शंभरासुर असणारी जी दासी आहे तिने जेव्हा तो मासा चिरला तर त्यामध्ये ते बाळ निघालं, ते बाळ जिवंत होतं. शेवटी ज्या वेळेला ते बाळ जिवंत निघालं आणि त्या बाळाला त्या दासीने सांभाळलं आणि एक दिवस त्यांनी शंभरासुराचा वध केला. शत्रूपासून वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु शत्रू तर घरात आला, अगोदर तो बाहेर होता तो. म्हणजे जिथून मृत्यू होणार आहे ते प्रारब्ध जर दृढ प्रारब्ध असेल तर ते तुम्ही टाळण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते टळत नाही. शंभरासुराला दृढ प्रारब्ध टाळता आलं नाही, कंसाला त्याचं प्रारब्ध टाळता आलं नाही. कृष्णाच्या हातून मृत्यू होणार होता तर तो झालाच. मग जीवनामध्ये काही गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात आणि त्या घडणाऱ्या आहेत. आपणच कधीतरी संचित करून ठेवलेलं आहे, आपल्याच संचिताचं ते फळ आहेत. भोग तो नघळे संचिता वाचून, आणि म्हणून या मनी मानू नये खेद, त्याचा खेद मानू नये. आणि शास्त्र तर हे सांगते, न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते न म्रियते. जन्म मृत्यू हे सुद्धा एक स्वप्नवत आहेत. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नाची साच पाहिजे, मग चेवून पाहिजे तव काही नाही. आणखी एक उदाहरण मौलीने दिलं, का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकारो दिशे भ्रंशला, परिभानो नाही नासला तया सवे. 10 कुंभ मातीचे पाण्याचे भरून ठेवले, 10 घडे, एकामध्ये हिरवं पाणी, एकामध्ये निळं पाणी, एकामध्ये पिवळं पाणी, एकामध्ये लाल पाणी. त्या 10 घड्यांमध्ये सूर्याचे 10 प्रतिबिंब दिसत आहेत. लाल पाण्यामध्ये सूर्याचं लाल प्रतिबिंब दिसतं, निळ्या पाण्यामध्ये निळं प्रतिबिंब दिसतं, पिवळ्या पाण्यात पिवळं प्रतिबिंब दिसतं. मग सूर्य काही एवढे आहेत का? सूर्य लाल निळा पिवळं नाही आहेत. मुख्य जे बिंब आहेत त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. त्यामध्ये का पूर्ण कुंभ ओलांडला, त्यातलं एका घडातलं पाणी सांडून टाकलं. ते तर बिंबाकारो दिसे भ्रंशला, तिथं बिंबाकाराचा भ्रंश झालेला दिसतो. परी भानो नाही नासला तया सवे, त्याचा सूर्यावर काही परिणाम होत नाही. सूर्याचं ते प्रतिबिंब होतं, प्रतिबिंब नासलं असं जरी दिसत असेल तरी मूळ सूर्यबिंबावर त्याचा परिणाम होत नाही. दुसरं उदाहरण माऊली देतात, ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, ते तो भंगलिया आपैसे स्वरूपची. मठ आहेत, मठामध्ये जी पोकळी त्याला मठाकाश म्हणतात. मठ पडला, मग ते मठातलं आकाश कुठं गेलं? मठाकाश महदाकाशामध्ये विलीन झालं म्हणण्यापेक्षा ते महदाकाशामधून वेगळं नव्हतंच. किंवा घट आहेत, घटामध्ये आकाश आहेत, घट फुटला, मग घटातलं आकाश कुठं गेलं? या मोठ्या महाआकाशामध्ये विलीन झालं असं आपण म्हणू. परंतु महाआकाशात विलीन झालं म्हणण्यापेक्षा ते महाआकाशापासून वेगळं नव्हतंच. फक्त उपाधीमुळं, गटाच्या उपाधीमुळं किंवा मठाच्या उपाधीमुळं त्याला आपण घटाकाश मठाकाश असं नाव दिलं. वास्तविक ते त्यापासून वेगळं नव्हतंच. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. शरीराचा लोप झाला म्हणजे स्वरूपाचा नाश होत नाही. न जायते न म्रियते, आत्मा जन्मत नाही मरत नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अज नित्य शाश्वत पुरातन आहेत.
जेवढा काही संबंध केवढ्या काळापुरता आपला संबंध आला तेवढाच संबंध आहे, नंतर काय न जाणे मागच्या जन्मात आपण कुठं होतो, पुढं कुठं राहणार ते माहिती नाही. बघा नदीमध्ये प्रवाह असतात, काही ठिकाणी नदी वेगाने वाहते, काही ठिकाणी शांत वाहते, काही ठिकाणी अतिवेगात वाहते. जिथं जास्त वेगात वाहत असेल ना तिथं गोटे गोटे शिल्लक राहतात, बारीक वाळू पळून निघून जाते, गोटे गोटे राहतात. त्याच्यापेक्षा वेग कमी असेल तर त्याची वाळू थोडी जाड वाळू राहते, त्याच्यापेक्षा आणखी कमी वेगात असेल तिथं बारीक वाळू राहते, त्याच्यापेक्षा आणखी वेग कमी असेल तिथं काय तर घेसू राहते. म्हणजे जशी जशी परिस्थिती आहे तसे तशा परिस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी असणारा ते वाळू, त्या गंगेमध्ये समजा वाळू आहेत, एखाद्याने बांधकामाला नेली, एखाद्याने घर बंगला बांधला, एखाद्याने मंदिर बांधलं, एखाद्याने शहरात नेली, एखाद्याने खेड्यात नेली, पुन्हा त्यांची गाठ होईल का कधी? पण ते खडे सुद्धा गाठ झाली म्हणजे एक ह्या डोंगरावरचा एक त्या डोंगरावरचा आहेत, परंतु त्या पाण्याच्या प्रवाहानुसार बरोबर ते गोटे गोटे वाळू वाळू एका ठिकाणी जमा झाली, पण ते एका ठिकाणी एकत्रित काही काळ राहिली. तसं आपण सुद्धा कोण कुठून आलो, कोण कुठून आलो, दुरून आलो मी का दुःख झाले दारोन, दुरून आलो, अनेक जन्म सोसून आलोय. मग अनेक जन्म शोषित शोषित आले, कोण कुठून आलं कोण कुठून आलं, त्या वाळूच्या खळ्याप्रमाणे इकडच्या डोंगरावरून हे केला, तिकडच्या डोंगरावरून ते केला, काही काळ ते राहिले, नंतर ते विखुरलेत, पुन्हा कधीच सापडायचे नाही, एकमेकाची कधीच भेट व्हायची नाही. तसं प्रारब्धानुसार अशा प्रकारे एकत्रीकरणाचा हा योग येत असतो. हा मायेचा खेळ आहेत. खरं वास्तविक जीवन जे आहेत हे स्वतःलाच उपभोगायचं असतं आणि स्वतःच जीवन जगायचं असतं. जन्माला स्वतःच येत असतो, एकटंच जन्माला यायचं असतं आणि एकटंच जायचं असतं. सोबत जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत. एकदा एक प्रयोग सांगतो तुम्हाला. काही साधू एकत्रित बसले, त्यांनी असा विचार केला, आपण जन्माला तर कोण कुठून आलोय, आपण एकत्रित आलो, आता मरताना काही एकत्रित मरणार नाही, एकत्रित जाणार नाही, पण एवढं आपण प्रेमाने एकत्रित आहोत, आपण एकत्रित मेलो तर काय बिघडलं, म्हणजे एकत्रितच राहू, पण आत्महत्या करणं योग्य नाही. मग त्याने एक यज्ञ केला, भूत यज्ञ, एकत्रित राहण्याकरता. भूत यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञाद्वारे त्यांचा सगळ्यांचा मृत्यू आणि सगळे भूत झाले. उद्देश एकच होता, पण जरी ते भूत झाले तरी त्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न असल्यामुळं ते तिथं सुद्धा एकत्रित राहू शकले नाही. प्रत्येकाचा प्रारब्ध भिन्न भिन्न आहे आणि म्हणून एकत्रित आपण राहूच शकत नाही. प्रत्येकाचे कर्म भिन्न आहेत, अनंत जन्माचे कर्म भिन्न आहेत. फक्त संपूर्ण पापाचा क्षय झाल्यानंतर मलविक्षेप आवरणादी दोष नैशे झाल्याच्या नंतर मिळणारी जी स्थिती आहे त्या स्थितीच्या ठिकाणी सर्व एकत्रित राहू शकतात. मग ती स्थिती प्राप्त करण्याकरताच आत्मकल्याण करणं गरजेचं आहे, त्याकरता अध्यात्म गरजेचं आहे. संसारी मनुष्य एकत्रित कधीच राहू शकत नाही. आणि म्हणून तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही, तो इंद्रियजन्य सुख दुःखाचा विचार करीत नाही, तो आत्मसुखाचा विचार करतो. आत्मसुखाकरता हे शरीर मिळालेले आहेत. या शरीरातून लाखो जन्म निर्माण होण्याचं कर्म घडतं आणि अतिशय अल्प हे शरीर, अतिशय अल्प हा काळ आहेत. म्हणून या अल्प असणाऱ्या काळाचा निरर्थक वेळ आपण खर्च करू नये. जेवढा आपल्याला अध्यात्म ज्ञान प्राप्त करता येईल, जेवढा यथार्थ शुद्ध परमार्थ करता येईल तेवढा आपण करावा. कोणत्या क्षणी काय घडेल आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आणि ही घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. कैलासवासी चंद्रकांत साहेबराव म्हस्के, जे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हस्के यांचे ते बंधू होते, त्यांची घटना जी घडली दुःखद जरी
ती वाटत असेल तरी घडणाऱ्या घटना घडत असतात आणि त्यातून आपण हाच एक आदर्श घ्यायचा आहे, हाच संदेश त्यातून घ्यायचा आहे की कोणत्याही क्षणी कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, त्यात आपलाही नंबर लागू शकतो. म्हणून आपण निरर्थक वेळ न खर्च करता, कबीर महाराज सांगतात, एक श्वास से नहीं है तीन लोक का मोल, कहना सो कह दिया आप क्या बजाओ ढोल. या मनुष्य शरीराचा एक एक श्वास महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रत्येक श्वासाला भगवंताचं चिंतन घडावं. रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धघटिका सुद्धा त्यांनी रिकामा राहू नये. सतत त्या परमात्म्याचं चिंतन असावं. सततम कीर्तेन तो माम यतंतस्य दृढव्रताः नमस्सन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशा प्रकारचं सातत्य आपलं परमार्थातून घडावं, सतत परमात्म्याचं चिंतन घडावं आणि तशी बुद्धी होण्याकरता, तशा प्रकारची कृपा प्राप्त होण्याकरता भगवंताला आपण तशी विनंती करावी. आपल्या परमात्म्याला जर आपण विनंती केली, शरणागती प्राप्त केली, तर ती काळजी करणारा तो परमात्मा आहे. आपल्याला फक्त शरणागत व्हायचं आहे आणि मग अशा प्रकारची शरणागती आपण प्राप्त करावी. व्यवहाराच्या जागेवर असतो, पण सर्व काही व्यवहार करीत असताना मात्र चित्त, जसं काही महिला गप्पा करीत चालतात, डोक्यावर हंडा असतो, गप्पा करीत जरी रस्त्याने चाललेलं असलं तरी त्यांचं लक्ष हंड्याकडं असतं. हंड्याकडं लक्ष नसेल तर हंडा खाली पडेल. तसं आपलं जे लक्ष आहे ते परमात्मा आहेत. व्यवहारामध्ये व्यावहारिक चिंतन कुठलंही आपलं चालू असेल तर त्यामध्ये लक्ष परमात्मा आहे. ते लक्ष आपण कधीही टाळता कामा नये, त्या लक्षापासून विचलित होता कामा नये आणि अशा प्रकारेच जीवन आपण व्यतीत करावं. नाहीतर सांगणारे सांगून मोकळे, ऐकणारे ऐकून मोकळे. करायचं कोणी? सांगणं आणि ऐकणं हा भाग वेगळा आहे, परंतु हे निश्चित आहे की आयुष्य थोडं आहे, केव्हा संपेल हेही सांगता येत नाही आणि याच शरीरामध्ये आपण परमार्थ करू शकतो हेही सत्य आहे. मग एवढं जर आपल्याला कळतं तरी आपण का चिंतन करीत नाही? हा आत्मचिंतनाचा विषय आहे आणि अशा प्रकारे आपण आत्मचिंतन करावं. आणि आत्माचा नाश होत नसतो हे तर भगवान परमात्मा सांगतायत. न जायते न म्रियते वा कदाचिन, न जायते न म्रियते. मग आत्मा कसा आहे? अजो नित्य शाश्वतो अयम पुराण. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर हे नष्ट होणारं असतं, आत्मा नष्ट होणारा नसतो. हाच संपूर्ण वेदशास्त्राचा सार या गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. पुढे जायचंय आम्हाला. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय.